आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। सातवे तालुका पन्हाळा येथून सामाजिक न्याय विभागाने लोकसभेचे रणशिंग फुंकले। पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या सामाजिक न्याय विभाग पहिल्या शाखेचा उद्घाटन सोहळा माजी आमदार राजू आवळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने यावेळी नवीन तुतारी या पक्षचिन्हाचे अनावरण सातवे या गावी करण्यात आले। माजी आमदार राजू आवळे, जिल्हाध्यक्ष VV पाटील, शहराध्यक्ष RK पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार गटाची युवा फळी जोमाने काम करीत असून सर्व जाती धर्माच्या सामान्य युवकांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी मिळत असल्याने तरुण पिढी शरद पवार यांच्या नेतृत्वाकडे आशेचा किरण म्हणून पाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली शाखा सातवे या गावी सुरू करून माजी आमदार राजू आवळे यांनी लोकसभा निवडणुकीची तुतारी वाजवली। या शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना राजू आवळे म्हणाले, युवकांना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काम करण्याची संधी मिळवून देऊन तळागाळापर्यंत शरद पवार यांचे विचार रुजवण्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे। तसेच आगामी निवडणुकीत जनतेची अघोरी फसवणूक करू पाहणाऱ्या शक्तीचं समूळ उच्चाटन होणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले। यावेळी सामाजिक न्याय विभाग कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संदीप बिरनगे, जिल्हा सचिव अरुण भंडारे, जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा संजय धोंगडे, जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ साठे, जिल्हा पन्हाळा तालुका अध्यक्ष नितीन वायदंडे, बजरंग पाटील, सागर बिरनगे, उमेश बिरनगे, स्नेहल सावंत, गौरव घाटगे, अभिजित वायदंडे, सुनील सोने, आबा पाटील, राजेंद्र पाटील यांची उपस्थिती होती। या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन पन्हाळा तालुका अध्यक्ष नितीन वायदंडे यांनी केले होते।